नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय संरक्षणशास्त्र इयत्ता 12. आपण तिसरं प्रकरण पाहत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारत आणि आशिया. भारताचे आशियामध्ये असणाऱ्या इतर देशांबरोबर कशा पद्धतीचे संबंध आहेत याच्यावरती आपण चर्चा करत आहोत. याच्यामध्ये दक्षिण आशियामध्ये असणाऱ्या देशांबरोबर आपले कसे संबंध राहिले किंवा प्रस्थापित केलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण भारताचे पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या देशांबरोबर कशा पद्धतीचे संबंध आहेत यावरती चर्चा करत आहोत. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, आत्ता जे आम्ही बोलत आहे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे, त्याची थोडीशी माहिती सांगतो. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पश्चिम आशियामधील बरीचशी राष्ट्र ही पाश्चिमात्य देशांच्या नियंत्रणाखाली होती आणि ही राष्ट्र साम्यवाद विरोधी होती आणि पाश्चिमात्यांचा जास्त प्रभाव त्यांच्यावरती होता किंवा पाश्चिमात्यांच्या बाजूने ती झुकलेली होती. मग या देशांबरोबर भारताचे कशा पद्धतीचे संबंध राहिले? पश्चिम आशियामध्ये असणारे जे महत्त्वाचे देश आहेत, राष्ट्र आहेत, त्याच्यामध्ये इराण आहे, इराक आहे, सौदी अरेबिया आहे, तुर्कमेनिस्तान आहे किंवा ओमान आहे, येमेन आहे, इजिप्त आहे, अशा पद्धतीची मोठमोठी राष्ट्र आहेत. मग या राष्ट्रांबरोबर भारताचे कसे संबंध होते? भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये भारताने पॅलेस्टाईनच्या चळवळीला पाठिंबा दिला, उघडपणे पाठिंबा दिला. पॅलेस्टाईनी लोकांची चळवळ ही योग्य आहे असं भारतानं मान्य केलं. तर त्याच वेळेला अरब राष्ट्रवादाचेही भारताने त्या ठिकाणी समर्थन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये भारताचे जोपर्यंत सोव्हिएत रशियाचे विघटन होत नव्हते आणि अमेरिका आणि सोव्हिएत रशियामधील शीतयुद्ध संपत नव्हतं तोपर्यंत भारताने पश्चिम आशियातील काही मोजक्याच देशांबरोबर संबंध प्रस्थापित केलेले होते. मग ते कोणकोणत्या देशांबरोबर संबंध होते? मग इस्रायल बरोबर होते, इराक बरोबर होते. परंतु ज्या वेळेला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये असणारं शीतयुद्ध संपलं, त्यानंतर मात्र भारताने स्वतःच्या संरक्षण धोरणामध्ये क्रांतिकारक बदल केले आणि आपण आपलं संरक्षण धोरण हे आदर्शवादी न बनवता ते व्यावहारिक बनवलं आणि भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून बनवलं आणि त्या पद्धतीने आपण या पश्चिम आशियातील वेगवेगळ्या देशांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. आपले इराक बरोबर संबंध होते पहिलेच, इस्रायल बरोबर संबंध चांगल्या पद्धतीचे होते. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या देशांशी संबंध वाढवण्यास सुरुवात केली कारण शीतयुद्ध संपलेलं होतं, तणावाची स्थिती संपलेली होती. त्यानंतर आपण इस्रायल बरोबर संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. इजिप्त बरोबर आपले चांगले संबंध होते, लक्षात घ्या. किंवा आखाती राष्ट्रातील वेगवेगळ्या देशांबरोबर आपण मोठ्या प्रमाणात संबंध वाढवले आणि या संबंधाच्या माध्यमामधून केवळ एक आणि दोन देशांबरोबर संबंध न ठेवता अनेक देशांबरोबर संबंध प्रस्थापित करून जास्तीत जास्त या पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या राष्ट्रांमधील खनिज वायू आणि खनिज तेल की जे आपल्या राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने फायदेशीर आहे त्याचा विचार करून हे संबंध वाढवून आपण त्याचा साठा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात करून घेण्याच्या दृष्टीने आपण आपलं संरक्षण धोरण तयार केलं. त्या पद्धतीने आपण कार्यवाही केली, वेगवेगळ्या देशांबरोबर करार केले. पश्चिम आशियाई राष्ट्रांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत या संघटनांबरोबर आपले करार झाले आणि त्या माध्यमामधून आपण मोठ्या प्रमाणात आपल्या गरजांची पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून आपलं राष्ट्रीय हित साधण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यापैकी महत्त्वाचे कशा पद्धतीचे करार झाले? भारताचे पश्चिम आशियातील राष्ट्रांबरोबर किंवा देशांबरोबर संरक्षणाच्या संदर्भात कशा पद्धतीचे करार झाले आणि कुणाबरोबर करार झाले याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पश्चिम आशियातील देशांशी भारताने संरक्षणाच्या संदर्भात कशा पद्धतीने करार केले, कुणाकुणाबरोबर करार केले? मग याच्यामध्ये सौदी अरेबिया बरोबर आपण संरक्षणाच्या संदर्भात करार केला. संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांबरोबर आपण संरक्षणाच्या संदर्भात करार केले. आता संयुक्त अरब अमिराती जी आहे ना, याच्यामध्ये या पश्चिम आशियातील 5-6 मोठ्या देशांचा संबंध येतो, त्यांना आपण संयुक्त अरब अमिराती असं म्हणतो. मग त्यामध्ये तुर्कमेनिस्तान असेल,
इराण आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, अशा राष्ट्रांचा संबंध याच्यामध्ये येतो, संयुक्त अरब अमिरात. त्याच्यानंतर आपण ओमान या राष्ट्राबरोबर संरक्षण संदर्भात करार केला. ओमान या देशाबरोबर झालेला करार हा तर सगळ्यात महत्त्वपूर्ण करार मानला जातो. आपले इराण बरोबर संबंध नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये. इराकशी आपले सद्दाम हुसेनच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे संबंध होते. नंतर आपण इराण बरोबर संबंध वाढवले. त्याच्यानंतर इस्रायलशी आपले संबंध मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत केले. आता सध्याच्या स्थितीमध्ये इस्रायल हा भारताला संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा 2 नंबरचा देश आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपणाला संरक्षणाच्या साहित्याचा जो पुरवठा वेगवेगळ्या देशांमधून होतो त्याच्यापैकी 2 नंबरचा पुरवठा, सगळ्यात जास्त पुरवठा या इस्रायलकडून होतो. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण या वेगवेगळ्या देशांबरोबर संरक्षणाच्या संदर्भात करार केले आणि त्या माध्यमामधून आपण आपली सामरिक ताकद आणि राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये सौदी अरेबिया बरोबर आपण कोणकोणते करार केले? सौदी अरेबिया, तर सौदी अरेबिया बरोबर आपण संयुक्त लष्करी करार केला. लक्षात घ्या, संयुक्त लष्करी करार म्हणजे कोणता करार? तर संयुक्त लष्करी करारा अंतर्गत आपल्या देशाचं लष्कर आणि सौदी अरेबियाचं लष्कर एकत्रितरित्या त्या ठिकाणी काय करेल? प्रशिक्षण घेईल, लष्करी सराव एकत्रित करतील. म्हणजे संयुक्त लष्करी सराव आपण सौदी अरेबियाच्या सैनिकांबरोबर केलेले आहेत, आपल्या सेनादलाचे आणि सौदी अरेबियाच्या सेनादलाचे. आता हे दोन्ही देशाची सेनादल युद्धाचा अभ्यास एकत्रितरित्या करतील. लक्षात घ्या, म्हणजे त्याला संयुक्त लष्करी सराव असं म्हणतात. याच्यामधून काय करतो आपण? याच्यामधून त्या देशाबरोबर असणारे तंत्रज्ञान किंवा त्यांच्या पद्धती आपण शिकतो, आपल्या पद्धती ते शिकतात आणि याच्यामधून आपले संबंध वाढतात, सहकार्याचे संबंध वाढतात, मित्रत्वाचे संबंध वाढतात. त्याच्यासाठी आपण संयुक्त लष्करी सराव, त्याचबरोबर दहशतवाद विरोधी मोहीम, म्हणजे सौदी अरेबिया भारताबरोबर आहे दहशतवादाच्या विरोधात. भारताला आवश्यक असणारी सर्व प्रकारची मदत सौदी अरेबिया करेल. कशासाठी? दहशतवादाच्या विरोधात. आणि सौदी अरेबियाला भारतही मदत करेल. कशासाठी? दहशतवादाच्या विरोधात. जगामधील असा एकही देश नाही की त्या देशामध्ये सध्या दहशतवादी कारवाया होत नाही. जगामध्ये बहुतांश राष्ट्रांमध्ये दहशतवादी कारवाया होतात. मग त्याच्यामुळे अशा या दहशतवादाच्या विरोधात भारत आणि सौदी अरेबिया हे एकमेकांना मदत करतील. किंवा दहशतवाद्यांची जी काही गुप्त वार्ता आहे, गुप्त माहिती आहे, त्यांचे गुप्त दहशतवाद्यांचे जे कार्य चालतं किंवा ते जे काही हिंसाचार करतात त्याच्याबद्दलची जी गुप्त माहिती आहे ती गुप्त माहिती एकत्रितरित्या प्राप्त करणे, त्या माहितीची एकमेकांना देवाणघेवाण करणे. आपल्या विरोधात जर एखादी दहशतवादी संघटना एखादी हिंसाचारी कारवाई करणार असेल आणि याची माहिती जर सौदी अरेबियाला कळाली तर ते आपल्याला सांगतील. सौदी अरेबियाच्या विरोधात जर दहशतवादी संघटना काही हिंसाचार घडवून आणणार असतील त्याची माहिती आपल्याला कळाली तर आपण त्यांना सांगायची. म्हणजे दहशतवाद विरोधी गुप्त वार्ता संकलन करणे, ती एकमेकांना त्या ठिकाणी हस्तांतरित करणे दहशतवाद्यांची माहिती, किंवा हवाला या माध्यमामधून दहशतवाद्यांना जो पैशाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो किंवा अवैध मार्गाने दहशतवादी संघटनांना जो पैसा पुरवला जातो त्याच्यावरती लक्ष ठेवणे, त्याला नियंत्रित करणे, अशा पद्धतीच्या अनेक मुद्द्यांवरती भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे करार सुद्धा आपण केलेले आहेत. याच्यामधून भारताचे सौदी अरेबिया बरोबरचे संबंध विकसित होत असताना आपल्याला दिसून येत आहे. याच्यापैकी महत्त्वाचे करार कोणकोणते झाले, कोणकोणत्या वर्षी झाले? तर 2006 मध्ये दहशतवाद विरोधी लढाया घनिष्ठ व सक्रिय करण्यासाठी दोन्ही देशांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना आपापसात चर्चेच्या माध्यमामधून निश्चित केल्या. म्हणजे 2006 मध्ये सौदी अरेबियाचे शिष्टमंडळ आणि भारताच्या शिष्टमंडळामध्ये त्या ठिकाणी दहशतवाद विरोधी त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यासाठी किंवा दहशतवाद विरोधी कार्यवाही सक्रिय करण्यासाठी चर्चा झाली. वेगवेगळ्या उपाययोजनांवरती त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामधून दहशतवाद कसा नियंत्रित आणता येईल याच्याबद्दलचे निर्णय घेण्यात आले. त्याच्यानंतर 2010 मध्ये सौदी अरेबिया बरोबर रियाद
रियाध या घोषणापत्राद्वारे भारत आणि सौदी अरेबियाची सामरिक भागीदारी जाहीर झाली. सामरिक म्हणजे लष्करी भागीदारी. सेना दलासाठी लष्करासाठी आवश्यक असणारी जी काही भागीदारी म्हणतो, मग शस्त्रास्त्राच्या उत्पादनातील असेल किंवा सेना दलाच्या सरावाच्या संदर्भात असेल किंवा सेना दलांना एकमेकांना आवश्यक असणाऱ्या माहितीच्या संदर्भात असेल, ही लष्करी भागीदारी किंवा सामरिक भागीदारी जाहीर करण्यात आली. रियाध हे घोषणापत्र तयार करण्यात आलं. घोषणापत्राचं नाव आहे रियाध. या माध्यमामधून दोन्ही देशांनी एकमेकांच्यासाठी लष्करी किंवा सामरिक भागीदारी निश्चित केली. याचा अर्थ असा होतो की हे दोन देश एकमेकांचे विरोधी नाहीत. सौदी अरेबिया आणि भारत एकमेकांचा विरोधी आहे का? नाही. ते एकमेकांवरती हल्ला करणार नाहीत, एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत, अशा पद्धतीचा हा करार होता. 2019 मध्ये संरक्षण व सामरिक क्षेत्रात 2019 मध्ये संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सौदी अरेबिया आणि भारताच्या नौसेना दलांचे संयुक्त सराव झाले. म्हणजे संरक्षण आणि सामरिक क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवायचं, लष्करी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवायचं, संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवायचं. याच्यासाठी सौदी अरेबियाचं नौदल आणि भारताचं नौदल यांनी सागरामध्ये संयुक्त म्हणजे एकत्रितरित्या लष्करी सराव केला. याचा फायदा एकमेकांना होणार आहे, एकमेकांचं संरक्षण करण्यासाठी होणार आहे, एकमेकांची लष्करी ताकद वाढवण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर संरक्षणासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, मग त्यामध्ये शस्त्रास्त्रापासून मोठमोठ्या शस्त्रास्त्रांपासून लहान शस्त्रास्त्रांपर्यंत जे आपण संरक्षणासाठी शस्त्रास्त्र वापरतो, त्या शस्त्रास्त्रांना लागणाऱ्या सुट्ट्या भागांचं उत्पादन करणे, याच्याबद्दलही करार झाला. सुट्ट्या भागांचं उत्पादन करणे, त्याचा पुरवठा एकमेकांना करणे, एकमेकांना लष्करी साहित्याचा पुरवठा करणे, सुट्ट्या भागांचा पुरवठा करणे, त्याचं उत्पादन करणे, सहकार्य करणे, याच्याबद्दलही त्या ठिकाणी करार झाला. इंडियन ओशन रिम कंट्रीज या संघटनेच्या माध्यमातून हिंदी सागरात सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनही उपाययोजनाच्या साठी या दोन्ही राष्ट्रांच्या मध्ये करार झाला. म्हणजे थोडक्यात काय, लष्करी संयुक्त सराव झाले, नौदलाचे संयुक्त सराव झाले, दहशतवाद विरोधी कारवायांच्या बाबतीत चर्चा झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने सामरिक क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करणे, संरक्षणाच्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे, अशा पद्धतीचे करार आपण सौदी अरेबिया बरोबर केलेले आपणास दिसून येतात. याच्यामधून आपण आपलं राष्ट्रीय हित जोपासण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर येते संयुक्त अरब अमिराती. आता संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांबरोबर म्हणजे संघटना आहे. याच्यामध्ये इराण, इराक, सौदी अरेबिया, जॉर्जिया, तुर्कमेनिस्तान असे राष्ट्र मिळून ही संयुक्त अरब अमिराती तयार केलेली आहे. एकत्रित संघटना थोडक्यात 2003 मध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या दरम्यान संरक्षण सहकार्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे संयुक्त अमिराती आणि भारत यांच्यामध्ये संरक्षणाच्या साठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे काय, संरक्षणाच्या साठी म्हणजे आपण या देशांवरती हल्ले करायचे नाहीत, त्यांनी आपल्यावरती हल्ले करायचे नाहीत, एकमेकांच्या संरक्षण धोरणामध्ये अडथळा निर्माण करायचा नाही, आपणही सुरक्षित राहायचं आणि त्यांनीही सुरक्षित राहायचं. संरक्षणाच्या संदर्भात त्यांनी आपल्याला मदत करायची, आपण त्याला मदत करायची, अशा पद्धतीचा हा करार होता. किंवा संरक्षण सहकार्यासाठी संयुक्त समिती जी स्थापन करण्यात आली, त्या माध्यमामधून या कार्यवाही पुढे केल्या जाणार होत्या. 2003 मध्ये अशा पद्धतीची त्या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्यात आली किंवा समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमामधून ही राष्ट्र वेळोवेळी एकत्र बसतात आणि संरक्षणाच्या बाबतीत चर्चा करतात, एकमेकांच्या संरक्षणाच्या बाबतीत चर्चा करतात, जेणेकरून एकमेकांना धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीचे निर्णय या चर्चेमधून घेतले जातात. त्याच्यानंतर 2006 मध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान सामरिक संवादाला किंवा सामरिक संवाद जो केला जात होता, संवाद म्हणजे चर्चा केली जात होती लष्कराच्या संदर्भात, भारत आणि संयुक्त अमिराती यांच्या दरम्यान जी काही चर्चा होत होती सेना दलाच्या संदर्भात, संरक्षणाच्या संदर्भात,
त्या संवादाला, त्या चर्चेला संस्थात्मक रूप देण्याचा निर्णय झाला. म्हणजे एक संघटना किंवा एक परिषद, संयुक्त परिषद तयार करण्याचा निर्णय झाला. 2018 मध्ये एक करार झाला. तो करार कसा होता, तर भारताच्या कर्नाटक राज्यातील पाडूर हे बंदराचं नाव आहे किंवा ठिकाण आहे, लक्षात घ्या. कर्नाटक राज्यातील पाडूर येथे खनिज तेलाचा सामरिक साठा करण्याबाबत भारत आणि संयुक्त अमिराती यांच्या दरम्यान करार झाला, ठराव झाला. म्हणजे कर्नाटक हे भारताचं राज्य आहे, त्यामध्ये पाडूर हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी सेना दलासाठी आवश्यक असणाऱ्या खनिज तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय झाला. मग ते खनिज तेल कोण देणार आहे, तर संयुक्त अरब अमिराती देणार आहे. संयुक्त अरब अमिराती देणार आहे आणि त्याचा साठा कुठं होणार आहे, तर भारतामधील कर्नाटक या ठिकाणी असणाऱ्या पाडूर या ठिकाणी होणार आहे. त्याचा फायदा भारतालाही होणार आहे आणि या देशांना सुद्धा होणार आहे. भविष्यामध्ये हिंदी महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला नौदल त्यांची येतील त्यावेळेला त्यांनाही या खनिज तेलाचा वापर करता येऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीचा हा करार होता. त्याच्यानंतर भारताने ओमान या देशाशी संरक्षणाच्या संदर्भात करार केले. आता ओमान देशाबरोबर आपण जे संरक्षणाच्या संदर्भात करार केले ते करार खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण मानले जातात. आता ओमान हा आखाती प्रदेशातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी वसलेला देश आहे. म्हणजे ओमान अशा ठिकाणी आहे की ते ठिकाण, ओमान राष्ट्राचं ठिकाण, त्यांचा भूप्रदेश लष्कराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, युद्धाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, सेनादलाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अशा ठिकाणी हा देश वसलेला आहे. या देशातील बंदरात, आता ओमान देशाची जी बंदरं आहेत त्या बंदरामध्ये भारतीय नौसेनेच्या युद्ध नौका उभ्या करण्याची परवानगी मुभा ओमानने भारताला दिलेली आहे. त्या पद्धतीचा करार आपण ओमान या देशाबरोबर केलेला आहे. म्हणजे भारताच्या युद्ध नौका या अरबी समुद्रामध्ये ज्या वेळेला जातील त्यावेळेला त्या ओमान देशामध्ये जाऊन त्यांच्या बंदरामध्ये थांबू शकतात, सुरक्षितपणे थांबू शकतात. ओमान हा देश भारताच्या युद्ध नौकांना त्यांच्या बंदरात येण्यासाठी बंदी करत नाही. आता ही जी बाब आहे, ही बाब भविष्यामध्ये जर सागरी युद्धाला सुरुवात झाली तर या सागरी युद्धासाठी ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण या बंदराचा उपयोग आपणाला भारतीय नौसेनेच्या युद्ध नौकांना मोठ्या प्रमाणात करता येतो समुद्रामधील युद्धासाठी. म्हणजे ओमान बंदरामध्ये किंवा ओमान या देशातील बंदरांमध्ये भारतीय युद्ध नौका मोठ्या प्रमाणात उभा करण्याची आणि त्या बंदरामध्ये वेगवेगळ्या इतर साहित्यांचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात करून देण्याची जबाबदारी ओमान देशाची असेल. अशा पद्धतीचा हा करार आहे. त्याच्यानंतर ओमान राष्ट्राबरोबरच 2018 मध्ये सुद्धा आपण एक करार केला. त्या कराराअंतर्गत कोणता निर्णय घेण्यात आला, तर ओमानने त्याचे दख्म बंदराचं नाव काय, दख्म. ओमानने त्याचे बंदर दख्म नावाचे हे जे बंदर आहे ते बंदर भारताला लष्करी साहित्याचा साठा आणि पुरवठा करण्यासाठी उपलब्ध करून दिलं. लक्षात घ्या. म्हणजे ओमानचं जे बंदर आहे दख्म, या बंदरामध्ये ओमान हे स्वतंत्र राष्ट्र, भारताचा असा काही संबंध नाही, पण आपण करार काय केला, तर त्यांच्या दख्म या बंदरामध्ये आपण लष्करी शस्त्रास्त्र, दारुगोळा, युद्धासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री त्यांच्या बंदरामध्ये, त्यांच्या राष्ट्राच्या बंदरामध्ये नेऊन ठेवू शकतो, त्याचा साठा करून ठेवू शकतो. लक्षात घ्या. आणि त्या बंदरामध्ये असणाऱ्या या शस्त्रास्त्राचा, साधन सामग्रीचा पुरवठाही आपण आपल्या युद्ध नौकांना करू शकतो. म्हणजे आपल्या युद्ध नौका त्या बंदरापर्यंत जाऊ शकतात, तिथून साधन सामग्री घेऊ शकतात, त्या बंदराचा 100% उपयोग करू शकतात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा पद्धतीने संरक्षणाच्या संदर्भात ओमान या देशाबरोबर केलेला आपला करार सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतो. त्याच्यानंतर भारताने इराण या राष्ट्राबरोबर केलेले करार.
आता इराण या देशाबरोबर भारताने 2001 मध्ये करार करण्यास सुरुवात केली खऱ्या अर्थाने. भारत आणि इराणमध्ये 2001 मध्ये परस्परातील संरक्षण विषयक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार झाला. सामंजस्य करार म्हणजे इराण आणि भारत हे दोन देश संरक्षणाच्या बाबतीत आपापसात चर्चा करतील, डायरेक्ट निर्णय घेणार नाही, चर्चा करतील आणि दोन्ही देशांना सुरक्षित वाटेल आणि दोन्ही राष्ट्रांच्या हितसंबंधाला बाधा येणार नाही अशा पद्धतीचे निर्णय घेतील. त्याला सामंजस्य करार असं आपण म्हणतो. अशा पद्धतीचा सामंजस्य करार संरक्षणाच्या बाबतीत या दोन देशांमध्ये 2001 मध्ये झाला, भारत आणि इराणमध्ये. त्याच्यानंतर इराणमधील लष्करी दृष्टिकोनातून, सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणारं बंदर, त्या बंदराचं नाव आहे चाबहार बंदर. चाबहार बंदर म्हणजे इराणमधील बंदर आहे. बंदराचं नाव आहे चाबहार बंदर. बंदर म्हणजे काय की जे समुद्र किनाऱ्यालगत असतं आणि जिथं सेना दलाच्या युद्धनौका काय होतात, थांबतात. शस्त्रास्त्र साधन सामग्रीचे साठे त्या बंदरामध्ये असतात. खनिज तेलाचे साठे तिथं करून ठेवलेले असतात. पेट्रोल, डिझेल, तेल, ऑइल, सेना दलासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू बंदरामध्ये असतात. नौसैनिकाच्या सेना दलांसाठी वापरले जाणारे हे बंदर. आता हे जे चाबहार बंदर आहे, चाबहार बंदराचा विकास करणे म्हणजे चाबहार बंदर विकसित करणे त्याची जबाबदारी भारतावर दिलेली आहे. म्हणजे इराणमधील चाबहार बंदराचा विकास कोण करते? भारत करते. तसा करार झालेला आहे आणि ते काम भारताकडे सोपवलेलं आहे. म्हणजे भारत त्या बंदराचा विकास करून देत आहे. त्या मोबदल्यात इराणकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने मदतही होते. आपण काही त्यांना ते अशीच त्या ठिकाणी विकास करून देतोय असं नाही. चाबहार बंदराचा विकास करत आहे भारत. त्याच पद्धतीने अफगाणिस्तान व मध्य आशियाई देशांना जोडण्यासाठी जो भूमार्ग तयार केला जातोय, महामार्ग, जमिनीवरचा रस्ता, लक्षात घ्या. अफगाणिस्तान मधून कुठं जायचंय? मध्य आशियामध्ये जायचंय आणि तिथून त्या ठिकाणी चाबहार बंदराशी त्याला जोडता यावे अशा पद्धतीचा जो महामार्ग तयार केला जात आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा सहभाग आहे. आणि हा जो महामार्ग आहे, हा महामार्ग भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपणाला पर्यायी महामार्ग उपलब्ध होतोय, पर्यायी रस्ता उपलब्ध होतोय. समुद्र मार्गातून मध्य आशियामध्ये जाण्याच्या ऐवजी आपण भारत, अफगाणिस्तान आणि मध्य आशिया अशा पद्धतीने जमिनीवरून, रस्त्याने, या महामार्गाने मध्य आशियापर्यंत संपर्क साधू शकतो. त्याच्यानंतर आहे इस्रायल. आता इस्रायल बरोबर तर भारताचे चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत. भारताला संरक्षणाच्या साहित्यांचा पुरवठा करणारे जे देश आहेत त्या देशांमध्ये रशिया सगळ्यात जास्त भारताला संरक्षणाच्या साहित्यांचा पुरवठा करतो. म्हणजे सेना दलासाठी आवश्यक असणारी शस्त्रास्त्र असतील, दारुगोळा असतील किंवा त्या शस्त्रास्त्रांचे सुट्टे भाग असतील, त्याचा पुरवठा करणारा, सगळ्यात मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा हा रशिया पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्याच्या खालोखाल 2 नंबरला या संरक्षण साहित्याचा पुरवठा भारताला मोठ्या प्रमाणात करणारा इस्रायल हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे रशिया नंतर इस्रायल. मग पुरवठा केला जातो याचा अर्थ ते फुकट देत नाहीत, आपण ती विकत घेतोय त्यांच्याकडून, लक्षात घ्या. म्हणजे रशिया खालोखाल दुसऱ्या नंबरला भारताला आवश्यक असणारी साधन सामुग्री मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा देश कोणता आहे? इस्रायल. आता इस्रायल जो आहे तो इस्रायल भारताला दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे. दहशतवाद्यांच्या हालचालींची गुप्त वार्ता इस्रायलच्या माध्यमातून भारताला खूप मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालीविषयी गुप्त वार्ता संकलन करणे आणि संरक्षणाच्या दृष्टीने ती भारताला देणे किंवा भारताकडून संकलित झालेली माहिती इस्रायलला देणे अशा पद्धतीचं कार्य या दोन देशांमध्ये सतत चालतं. त्यामुळे भारताचा इस्रायल हा विश्वासू साथीदार आहे. इस्रायल हा दहशतवादाच्या विरोधात भारताचा विश्वासू साथीदार आहे. इस्रायलकडे अतिशय उच्च तंत्रज्ञान आहे, लक्षात घ्या.
तांत्रिक तंत्रज्ञानाचा विकास इस्रायलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मग त्यांच्याकडे असणाऱ्या या तंत्रज्ञानाचा उपयोग करून इस्रायल खूप मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची गुप्त माहिती प्राप्त करतं, ती भारताला देतं. भारतही इस्रायलला त्या पद्धतीने मदत करतो. भारताला संरक्षण साहित्यातील उच्च तंत्रज्ञान देणारा इस्रायल हा तिसरा मोठा देश आहे. उच्च तंत्रज्ञान देणारा, संरक्षणाच्या बाबतीत, शस्त्रास्त्रांच्या बाबतीत उच्च तंत्रज्ञान देणारा, लक्षात घ्या, किंवा संशोधनाच्या बाबतीतलं तिसरा मोठा देश आहे. त्याच पद्धतीने सायबर स्पेस आणि गुप्त वार्ता संकलनातही भारताची इस्रायलशी मोठ्या प्रमाणात भागीदारी आहे. म्हणजे अशा पद्धतीने भारताने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, इराण आणि इस्रायल या वेगवेगळ्या देशांबरोबर संरक्षण संदर्भात करार करून, संरक्षण धोरण या देशांबरोबर तयार करून, संरक्षण संदर्भातले करार करून त्या ठिकाणी संरक्षण आपलं हित जपण्याचा प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण या पश्चिम आशियातील बहुतांश राष्ट्रांबरोबर संबंध प्रस्थापित केलेले नव्हते. कालांतराने मात्र आपण पश्चिम आशियातील बहुतांश राष्ट्रांबरोबर आपले संबंध प्रस्थापित करून आपलं संरक्षण धोरण राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून तयार केलं आणि त्या पद्धतीने आपण आपलं राष्ट्रीय हित जोपासत आलो. इथं आपलं पश्चिम आशिया या भागामध्ये असणाऱ्या राष्ट्रांबरोबर असणारे आपले संबंध हा मुद्दा संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारत आणि पूर्व आशिया म्हणजे पूर्व आशियामध्ये असणाऱ्या राष्ट्रांबरोबर भारताचे कशा पद्धतीचे संरक्षण धोरण आहे त्यावरती आपण चर्चा करू.